आधी प्रेम विवाह केला, मात्र त्यानंतर काही महिन्याने पत्नीचेच अपहरण केले। ही धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये घडली आहे। पत्नीचे अपहरण पतीने आपल्या सासू समोरच केले। या अपहरणाचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे। अगदी सिने स्टाईल झालेल्या अपहरणानंतर मुलगी आणि तिचे कुटुंबीय हादरून गेले। कल्याणी दळवी ही 19 वर्षाची तरुणी आहे। तिने 2 महिन्यापूर्वी वैभव पवार या तरुणाबरोबर लग्न केलं होतं। तो सिन्नरच्या पांगरी इथला रहिवासी आहे। या दोघांचा प्रेमविवाह होता। 20 जानेवारीला या दोघांचा विवाह झाला। त्यानंतर तिला तो मारहाण करायला लागला। त्यामुळे लग्न झाल्याच्या दुसऱ्याच महिन्यात 8 मार्चला ती माहेरी निघून आली। पत्नी माहेरी गेली हे वैभवला काही पटलं नाही। त्याला त्याचा प्रचंड संताप झाला। त्यातून त्याने पत्नीचेच अपहरण करण्याचा कट रचला। 19 मार्चला कल्याणी आपल्या आईसह पांगरी येथे गेली होती। त्यांच्याबरोबर तिचा भाऊही होता। त्याच वेळी कल्याणीचा नवरा वैभव आपल्या मित्रांसह कार घेऊन तिथे आला। कुणाला काही समजण्याआत त्यांनी कल्याणीवर झडप टाकली। तिला गाडीत कोंबलं। तिला सोडवण्यासाठी आई पुढे सरसावली, पण तिलाही मारहाण करण्यात आली। भावालाही मारण्यात आलं। शेवटी कल्याणीला गाडीत टाकून तो तिथून पसार झाला। हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झालाय।